हाय हॅलो नमस्कार, मी काजल आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। नवीन दिवसाची नवीन आणि छानशी सुरुवात झालेली होती। तर आज रुद्रला सुट्टी होती शनिवारमुळे, तर त्याला म्हटलं सकाळी सकाळी तुला काहीतरी काम देते। तर काल त्याने त्या बकेटला छोटा कलर केला होता, तर आज त्याला मी म्हटलं वरती जी बॉटल राहिलेली आहे ना शिल्लक तिला कलर करून घे। तर त्याचं तेच करायचं चाललंय बघा, बॉटलला कलर करतोय आणि हे करेपर्यंत माझी बाकीची कामं मी आवरून घेते। तर आज सुट्टी असल्यामुळे सगळेच लेट असतं, त्याच्यामुळे म्हटलं जरा केसांना हेअर पॅक किंवा हेअर मास्क लावूया। तर हे फ्लॅक्स सीड्स आहेत, पाणी घेतलं एक ग्लास किंवा 1.5 ग्लास घ्यायचं, जेवढी केस लांब असतील तेवढं, आणि 1-2च मिनटं उकळवायचं, जास्त उकळवायचं नाही, नाहीतर त्याचं जेल काय होतं घट्ट तयार होतं आणि मग जी गाळण आहे ना त्याच्यातून खाली जात नाही। आणि गरम गरम असतानाच गाळून घ्यायचं आहे किंवा मग डायरेक्ट तुम्ही मिक्सरला वाटून त्याचं ते एकजीव केलं तरी चालेल। पण काय होतं ना, जेल शिल्लक राहिलं तर आपल्याला ते नेक्स्ट टाइम यूज करता येतं, त्यामुळे शक्यतो जेल साईडला काढून घ्यायचं। आणि त्याच्यानंतर आता मी केसांना लावून घेते। केसांना तेल नसावं, तेल जर लावलेलं असेल आपल्या केसांवरती तर त्याचा काही इफेक्ट होत नाही जेलचा, त्याच्यामुळे शक्यतो केसांना तेल नसावं। जेवढं तुम्ही पाण्याची क्वांटिटी घ्याल ना तेवढं जेल ह्याच्यामध्ये तयार होतं। आणि मेन म्हणजे याचे बेनिफिट्स इतके चांगले आहेत ना, तुम्ही जर गुगलवरती तुम्हाला वाचायची सवय असेल तर तुम्ही काही गोष्टी वाचूनही घेऊ शकता, सांगण्यापेक्षा वाचल्यानंतर ना त्याचा आपल्यावरती जास्त परिणाम होता असं मला वाटतं। कारण मला स्वतःला तरी वाचनाची जास्त आवड आहे, त्याच्यामुळे मग मी वाचत असते, मला जे काही योग्य वाटत असतं ते मी करत असते। तर हे जेल केसांवरती अप्लाय केल्याच्या नंतर ना जेवढं तुम्ही पाण्याची क्वांटिटी घ्याल ना तेवढं जेल ह्याच्यामध्ये तयार होतं। आणि मेन म्हणजे याचे बेनिफिट्स इतके चांगले आहेत ना, तुम्ही जर गुगलवरती तुम्हाला वाचायची सवय असेल तर तुम्ही काही गोष्टी वाचूनही घेऊ शकता, सांगण्यापेक्षा वाचल्यानंतर ना त्याचा आपल्यावरती जास्त परिणाम होता असं मला वाटतं। कारण मला स्वतःला तरी वाचनाची जास्त आवड आहे, त्याच्यामुळे मग मी वाचत असते, मला जे काही योग्य वाटत असतं ते मी करत असते। ह्या जेलचा आपण चेहऱ्यावरती मसाज करण्यासाठी सुद्धा वापर करू शकतो। ह्याच्यामुळे असं सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करायचा चेहऱ्यावरती, म्हणजे मग तसा तर आपण कोणत्याही पद्धतीचा मसाज केला तरीच आपलं ब्लड सर्क्युलेशन आहे ना ते चांगलंच राहतं। पण जेलने मसाज करताना काय होतं, स्मूथ लागतं, त्याच्यामुळे आपल्याला मसाज करावासा सुद्धा वाटतो। तर चेहऱ्यावरती यूज करू शकता, पण पहिल्यांदा थोडा यूज करून बघा, नाहीतर कोणाला ना त्याची ॲलर्जी होऊ शकते। तशी तर होत नाही, म्हणजे आम्हाला तरी नाही होत, त्यामुळे तुम्हाला होईल नाही होईल आता प्रत्येकाचं कसं स्किन कशी सेन्सिटिव्ह असेल ना त्या प्रकारे प्रत्येकाला त्याचे इफेक्ट दिसत राहतात। ह्याचे ना बरेच सारे फायदे आहेत, आपल्या केसांचा जो फ्रिजीनेस असतो तो निघून जातो, विथ केस इतकी जास्त शाईन करतात ना, म्हणजे दुसऱ्या दिवशी आता ज्या दिवशी आपण यूज करतो त्याच्या दुसऱ्या दिवशी तर त्याचा म्हणजे खूप जास्त फरक दिसतो केसांवरती। लावून झाल्याच्या नंतर ना अर्धा तास केस तशीच ठेवून द्यायची, सगळ्या केसांना अगदी मुळापासून शेंड्यापर्यंत लावायचं, फक्त केस बांधायची नाहीत, मोकळीच सुकून द्यायची अशी। आणि अर्ध्या तासानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे। आणि रुद्राला सुट्टी असते, त्याच्यामुळे शनिवारची आणि रविवारच्या माझी आंघोळ तरी लेटच असते, कारण मला काही ना काहीतरी माझ्या केसांवरती अप्लाय करायचंच असतं। रुद्दू बघ ना, पप्पा नवीन शूज घेऊन आले, घाल ना तू, बघू तुला बसतंय का, फिर तू भी बड़ा हो जाएगा, लय उंच होशील, लय उंच। नीट नीट नीट, पप्पाने तर तुझ्यासाठी नवीन शूज आणलेच नाही, फक्त स्वतःसाठीच आणलेत। अरे आता तू काय करणार, पप्पाने तर तुझ्यासाठी आणलेच नाहीयेत, आता मी घेऊ का तुझ्यासाठी नवीन, मी घेऊ का तुझ्यासाठी नवीन, आणि तू पप्पाचे शूज लपवून ठेव, देऊच नको। फिरायला जायचं म्हणून साहेबांची जर सगळी शॉपिंग सकाळपासूनच सुरू आहे, मी तर अजून कुठे गेलीच नाही, कारण त्यांनी सेकंड शिफ्ट घेतली होती, कारण आम्हाला उद्या संडेला पहाटे पहाटे निघायचं आहे 4 वाजता, त्याच्यामुळे त्यांना म्हटलं नाईट करून येणं शक्य नाही, त्याच्यामुळे सेकंड शिफ्टला जा, म्हणजे थोडंसं 2-3 तास झोप तरी होईल जायच्या आधी, नाहीतर मग पुन्हा असं मरगळल्यासारखं वाटतं, फ्रेशच वाटत नाही। तर तुम्हाला रिझल्ट दाखवते, कसली मस्त अशी सुटसुटीत केस झालेत, लांबून एवढी दिसत नाही, पण मी जवळून तुम्हाला दाखवलं ना तर तुम्हाला दिसलं असेल। आणि इतकी शाईन करतात, तुम्हाला दिसतच असेल की वरती ना मी जसं अशी केस विंचरेल तसं बाकीची केसच एकदम चकचकत आहेत, म्हणजे बरेच शाईन करतायत। तर त्याच्यानंतर आम्ही शॉपिंगला गेलो होतो,
पण म्हणतात ना, शॉपिंग बायकांची संपणं ना शक्यच नाही. तर हा फाईटवाला ड्रेस मला इतका आवडला होता की म्हणजे खूप आवडला होता आणि मला इतका छान दिसत होता. पण त्याची पॅन्ट जी होती ना, प्लाझो टाईप होती ना, कमरेत तर बसतच नव्हती, खाली सीधा गळून जात होती. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या हाईटला पण बसत नव्हती, ती लोळत होती जमिनीवरती. त्याच्यामुळे मला ती पॅन्ट काय आवडली नाही. म्हणजे खूप जास्त अशी ढिल्ली होती. जरी ट्राउझर टाईप असते किंवा लेगिन्स, मी ते पॅन्ट चेंज करून देत होते, पॅन्टचा काही प्रॉब्लेम नव्हता. पण दुपट्टा इतका छोटा होता ना, बारक्या पोरींसारखा असं एकदमच छोटा होता. तर म्हटलं नकोच मला ते. खूपच वेळ गेला म्हणजे शॉपिंगमध्ये, कारण सगळ्यांसाठीच काही ना काही घ्यायचं होतं प्रत्येकालाच. ह्यांच्यासाठी पण मला टी शर्ट घ्यायचे होते, माझ्यासाठी घ्यायचे होते, चप्पल घ्यायचे होते. आणि काकीनं आम्ही दोघी गेलो होतो ना, आम्ही काय माघारी येत नाही. 5:30ला गेलेलो, 8 वाजता माघारी आलो. तर आल्याला पहिल्यांदा पटकन आवरून घेतलं आणि म्हटलं जरा तिखट शंकरपाळ्या करूयात म्हणजे उद्यासाठी. गाडीत आम्ही 4 व्हीलर केलेली आहे, त्याच्यामुळे मग काय होतं, गाडीत बसून सारखं रुद्रला तरी काय ना काय त्याला खातच राहायचं असतं. आणि लहान लेकरं म्हटलं ना, सोबत काहीतरी पाहिजे स्नॅक्समध्ये. त्याच्यामुळे म्हटलं हे घेऊन जाऊया आणि बनवायला पण जास्त टाईम लागत नाही. तर म्हटलं आता तर कंटाळा आला होता, पण म्हटलं ठीक आहे चला तरी पण आपण करूयात. तसं बाकीचे पण काही आपण घेऊन जाऊ शकतो, बिस्किट हे ते असं बरंच आम्ही घेऊन जाणारच आहोत. पण घरगुती बनवलेलं काही ना काहीतरी असायलाच पाहिजे. आणि मेन म्हणजे आम्ही पहाटेचं निघणार आहोत 4 वाजता, त्यामुळे आम्हाला नाश्ता चहा काहीच करता येणार नाही. चहा शक्यतो आम्ही करू, पण नाश्ता तर एवढ्या सकाळी पहाटे करताच येणार नाही, कारण सवय नसल्यामुळे. त्याच्यामुळे खाता नाही येत एवढ्या लवकर, आणि खाल्लं तरी मग ते ॲसिडिटी वगैरे होत राहते. त्याच्यामुळे खाऊ पण शकणार नाही. पटकन फक्त आंघोळ करायचे आणि गाडीत जाऊन बसायचं आहे, बाकी काहीही करणार नाही आहोत. कारण आम्हाला जायला वेळ लागेल आणि मग तिथं गेल्याच्या नंतर किंवा आम्ही गाडीमध्येच आवरणार आहे. झोप तर काय होणारच नाही कंप्लीट, कारण आता हे सेकंड शिफ्टला गेलेत तर 12 वाजेपर्यंत येत नाही. आणि ते यायच्या आधी मी झोपते, पण मला मग दरवाजा उघडण्यासाठी जाग येत नाही. त्याच्यामुळे मग एकदम हलकं झोपावं लागतं की दरवाजा उघडायला लागतो त्याच्यामुळे. तर आता मी तर पीठ मळून घेतलं छान, पण ओवाच नव्हता. ओवा असला ना मस्त लागतात शंकरपाळ्या. तर त्याच्यानंतर आता म्हटलं चेहऱ्याला काहीतरी करूया. फेशियलच करायचं होतं ना, आयब्रो पण करायचे होते खरं तर. पण आम्हाला तिकडनं यायलाच मार्केटवरून इतका लेट झाला आणि माझं घरातलं पण सगळं आवरायचं पडलं होतं, तसंच उठून गेलो होतो. त्याच्यामुळे मग म्हटलं आता राहू दे, आयब्रोसुद्धा नको, काहीच नको. पण घरी काही वस्तू होत्या तर म्हटलं क्लीनअप करून घेते. तर स्क्रब करत होते पहिल्यांदा, म्हटलं स्क्रब करते आणि मास्क लावते, म्हणजे तेवढा तरी फरक पडेल किंवा छान वाटेल. कारण कंटाळा आलेला होता. आणि काय होतं ना, ज्या वेळेस पण आपल्याला बाहेर कुठं जायचं असतं ना, तर आपल्याला इच्छा होते सगळं करायची. सेम म्हणजे मी घरी असताना तर कधी करत नाही, पण समजा मला गावाला जायचं असेल किंवा बाहेर कुठे जायचं असेल, आणि ह्यावेळेस तर आम्ही इतक्या दिवसातून जातोय फिरायला. दिवसातून म्हणजे वर्षातून म्हटलं तरी थोडक्यात काही वाटणार नाही, कारण आम्ही गेलो होतो महाकाळेश्वरला मागच्या वर्षी. तिकडे इंदोरला गेलो होतो महाकालला. त्याच्यानंतर ओंकारेश्वर वगैरे ते बघितले. तर 2 आतापर्यंत ज्योतिर्लिंग बघून झालेत. पण म्हणजे सगळ्यांची स्वप्न असतं की सगळेच बघायचे 12चे 12. तर आता आमची 2-3 झालेले आहेत. मग म्हटलं आता इकडे जाऊया. तर खूप दिवसापासूनची इच्छा होती खरं तर, पण प्लॅनच होत नव्हता. काही ना काही बायकांचं तर काही ना काही प्रॉब्लेम चालूच असतो. मेन म्हणजे ह्यांचीसुद्धा सुट्टी वगैरे सगळे यायला पाहिजे, लेकरांची पण सुट्टी यायला पाहिजे. तर आता फायनली आम्ही नाशिकला जातो आहे, त्र्यंबकेश्वरला. कारण आता आणि काही माहीत नाही मला तर, नाशिक या शब्दाव्यतिरिक्त बाकी काही माहीत नाही. मी कधी नाशिकला नाही गेले ना, पुणंसुद्धा मी बघितलेलं नाही आतापर्यंत. म्हणजे असं जाता येता बघतो, पण ते आपलं बाहेरनं असं फिरलो वगैरे अजिबात नाही. पुण्यात वगैरे मुंबईला गेलेली आहे, तिकडं आता पाहुणे आहेत त्याच्यामुळे. नाहीतर आमचं तरी कुठंच एवढं म्हणजे काहीच फिरणं झालं नाही आहे म्हटलं तर थोडक्यात चालेल. कॉलेजला असताना थोडंफार एक्झामसाठी इकडं तिकडं जायला भेटायचं, पण जास्त काही नाही. तर आता व्यवस्थित तर मी स्क्रब करून घेतला आणि त्याच्यानंतर आता मास्क लावते, म्हणजे माझी बाकीची पण जी कामं आहेत ना ती पटपट होऊन जातील. क्लीनअप करेपर्यंत पीठ पण छान भिजलं होतं, तर म्हटलं पटपट लाटून घेते. मी काही जास्त काय मळलं नव्हतं, थोडंसंच मळलं होतं. कारण याचं कसं ना, 1-2 जरी लाट्या लाटल्या ना तरी भरपूर होऊन जातं. त्याच्यामुळे म्हटलं थोडंसंच करतीन. वेळ पण नव्हता आणि मला कंटाळा पण आला होता, पण तरी पण म्हटलं करावं. कारण मला ना सगळ्यात जास्त भूक लागते, आणि मेन म्हणजे मला प्रवासात इतकी जास्त भूक लागते.
आणि ह्यांच्यासोबत तर असेल तर त्यांचं सारखं सुरू असतं, सारखं खातच राहते. प्रवास करते का खायला आले तू, असं त्यांचं सुरू असतं. मला खूप म्हणजे भूक लागते. घरी असेल ना तर काय सुचत नाही आपल्याला कामातून खायचं, पण असं बाहेर कुठं जाताना काही नसतंच. त्याच्यामुळे मोबाईल पण असं जास्त बघावं असं वाटत नाही आणि त्याच्यामुळे मग खायची खूप आवड आहे मला असं रस्त्याने प्रवासात. तर आता पटपट मी तर शंकरपाळ्या कट करून घेते आणि मग पटपट भाजून पण घेते. आणि रुद्राला पण कंटाळा आला होता, तर त्याला पण झोपायचं होतं. मगाशी त्याला 5:30ला झोपेतूनच उठवला आणि नेला होता. घरी ठेवला असता पण घरी त्याच्यावर लक्ष ठेवायला कोण नव्हतं. आणि मेन मला माहिती आहे की आम्हाला किती वेळ लागेल ना ते सांगता येत नाही, त्याच्यामुळे त्याला ठेवून चालत नाही. नंतर काय होतं, त्या थोडा वेळ तो बसतो दुसऱ्या ह्याच्या कोणापाशी पण, एक जास्तीत जास्त अर्धा तास. त्याच्यापेक्षा तो कुणाच्याही घरी बसणार नाही. लगेच रडारडी चालू करतो. मोठा आहे तरी पण नाही बसत. आणि अर्धा तास तरी बसेल, पण त्याला मोबाईल हातात द्यावा लागेल तर तो तिथे अर्धा तास बसेल, असं असतं त्याचं. आणि जास्त वेळ तर बसणं पॉसिबल नाही, त्याच्यामुळे त्याला कुठे सोडून जाऊ शकत नाही. मला तर बरेच जण म्हणतात की रुद्राला घरी ठेवायचं दुसऱ्या शेजाऱ्यांपाशी वगैरे, आणि मग काही काम असेल तर तिकडं जायचं. पण माझ्याच्यानं शक्य नाही, मी कधीच त्याला कुठे सोडत नाही. माझं काहीही काम असलं तरी मी त्याला सोबत घेऊन जातच असते. लहान आहे, मोठा झाल्यानंतर राहील एकटा, पण आता तरी तो भीतो, कारण त्याला पहिल्यापासून आम्ही दोघं आहे, त्याच्यामुळे मग त्याला सवय नाही आहे माणसांची. गावाला जाईल तेवढ्यापुरतंच घर भरलेलं असतं. इथे आता तो 6 महिन्याचा होता तेव्हापासून मी इकडं आहे, त्याच्यामुळे मग त्याला सवयच झाला असेल एकलकोंडी राहायची. मेन म्हणजे पहिलं कोरोनामुळे काय ते सगळं कुठे जाता येत नव्हतं, त्याच्यामुळे त्याला लहान होता तर आम्ही पण असं म्हणजे बाहेर कुठे नेत नव्हतो, त्याच्यामुळे तो जास्तच एकलकोंडा झाला. नाही तर थोडाफार जरी लहान असतानाच मुलं म्हणजे 1 वर्षाच्या खाली असतानाच ना मिक्स व्हायची सवय झाली ना तर ती लेकरं पुढं जाऊन मिक्स होतात. पण त्याचं नेमकं कोरोनामध्ये जन्म झाला, त्याच्यामुळे मग त्याला काहीच एन्जॉय करता आलं नाही किंवा बाहेर पण आम्ही त्याला एवढं जास्त नेत नव्हतो. तर इथं छान अशा माझ्या शंकरपाळ्या तयार झाल्या. अशा ज्या मोठ्या कापमध्ये मी कट केले ना त्या मला कडक नव्हत्या वाटत, थोड्याशा मऊ वाटत होत्या, त्याच्यामुळे मग मी अशी छोट्या छोट्या कट केल्या की त्या कडक व्हाव्यात. कडकच जास्त छान लागतात. तर चला आजचा ब्लॉग इथंच थांबवते छोटासा. उद्याचा ब्लॉग खरंच खूप छान असेल, कारण मी त्र्यंबकेश्वरचं तिकडचं शूट करण्याचा प्रयत्न करेल. तर असाच हॅपी हॅपीली हा ब्लॉग आपला एंड करते. उद्या भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.